बाबू मोत्याची पद देऊ का? मोत्याची पद, मोत्याची पद येतो नाही पारसा मी येऊ का ऋतू का ऋतू राहिले तो ते दात काढून ये बघ तुला चांगला लावले नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते. आणि आज दिवसभर काय काय झालं आणि काय कार्यक्रम होता आज ते पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग आता सुरुवात करूया. तर सकाळची तर सुरुवात झालेलीच आहे. रांगोळी आणि इकडं पुरण शिजायला ठेवलेला आहे. तर हा व्हिडिओ धोंड्याच्या महिन्यातला आहे आणि धोंड्याच्या महिन्यातला म्हणजे 2 दिवस संपण्याच्या अगोदरचा आहे. तर आता धोंडे बनवायची तर आणि कोण कोण आलं आहे बघा धोंडे जेवणासाठी. आणि घरी काय कार्यक्रम होता म्हणजे काल काय कार्यक्रम होता, आज काय कार्यक्रम आहे आणि परत उद्या काय आहे ते पण नक्की सांगणार आहे. तर इकडं गरमागरम असे भजे तळाल्यात. बाहेर तर चुलीवर पुरण शिजू घातलेलं आहे आणि इकडं मस्त कुरकुरीत असे छान मी भजे तळून घेत आहे. तर आज बघा आज धोंडे पण बनणार आहेत. आणि काल शांतीचा कार्यक्रम झालेला होता आणि आज धोंड्याचा कार्यक्रम आहे. धोंडे म्हणजे पुरणपोळी आणि गोल गोल धोंडे बनवायचे राहतात. आणि आता मी आमटीला पण सुरुवात करणार आहे. तर सगळ्याला माझ्या हाताची आमटी एवढी आवडते आहे, सगळ्यालाच आवडते आहे. आणि आईला आणि पप्पाला तर माझ्या पप्पाला तर जास्त आवडते आहे आणि घरच्याला तर आवडते आहेच. पण आता मी एवढी खमंग आणि छान अशी आमटी करणार आहे बघा. तर खूप मस्त करणार आहे. तर इतका कलर आणि इतका मसाला टाकलेला होता तर खूप छान असा वास दरमळत होता. आणि परत आता आपल्याला कसं माहीत आहे का, आमटी करून नंतर पुरणपोळी बनवायची आहे. परत भजे तर झालेली आहेत, परत पापडं पण तळायचे आहेत आणि भरपूर सारं काम आहे आज. आणि ताई आली आहे आणि आम्ही जे लहान बहीण आहे माझी तर आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहेत. तर आता आमटीला तर फोडणी गरमागरम अशी छान पडलेली आहे. तर खूप छान आणि मस्त वास यायला लागला होता. तर आपली खास ह्या पुरणपोळीमधली तर आमटीच खास आहे जास्त म्हणलं तर. आणि इकडं दिदीची अशी छान मस्त देवपूजा चाललेली होती आणि दिदीकडं देवपूजेचं काम होतं. आणि ऋतुजानं तर मला भरपूर सारी मदत केलेली होती. आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहे आणि मोठी एक बहीण आहे माझी. तर आई आलेली आहे. परत पप्पा काय नाही द्यायला माझे म्हणजे आले होते पण लगेच काल गेले त्यांनी. ते शांतीचा कार्यक्रम करून विजयदादाचा कार्यक्रम होता शांतीचा ते करून गेले. आणि इकडं मस्त धोंडे बनवायची तयारी चालू आहे ऋतुजाची नाईची बघा. आणि इकडं सोनामत बसलेली होती आणि मस्त आमचा स्वयंपाक वगैरे निवद वगैरे सगळं झालं. नंतर असं आम्ही मस्त जेवायला घेतलो आणि जेवण वगैरे करताना तर खूप मजा आली. आणि आता इथून पुढं एक एक जाणार आहेत. तर सोना म्हणजे हे माझे सख्खी बहीण सख्खी जाऊ आहे आणि तिला आता दिदी ओटी भरत आहे. म्हणजे अधिक महिन्यातली ओटी भरायची राहते ना त्याच्यामुळे ते भरून घेत आहे. तर आमच्या तिघी बहिणीवाच्या पण दिदीने ओटी भरलेली आहे. तिनं लातूरहून साड्या घेऊन आलेल्या आहेत आणि खूप मस्त आणि छान आणलेल्या आहेत. तर तिला कसं पुण्याला जायचं होतं त्यामुळं तिला पटकन साडी नेसवून तिला म्हणजे आवरावरी करून आता तिनं पुण्याला निघालेली होती आणि म्हणून त्याच्यासाठी तिला अगोदर साडी नेसवलेली आहे आम्ही. तर आता तिनं पुण्याला जायला निघाली आहे आणि भरपूर दिवस झालं सुट्ट्या झालेल्या होत्या म्हणजे 8-10 दिवस तिनं इकडंच होती त्यामुळे जास्त सुट्ट्या झालेल्या होत्या. तर आता ते पुण्याला जात आहे. तर पटकन आवरावरी करून मग ते निघालेली आहे पुण्याला. तर बघूया आता. आणि चला मग आता पुढं आणि काय काय होतंय ते पण बघूया.
आटू येणार चल देते मोबाईल दे पुढं पडल दे ए नको ग दिदे चप्पल कोण बाप घालते कमाय येईल मग नाही तर काय तर 250 रुपये नाही पप्पाचे हे देऊ नका वहिनी पैसे लय झालं गल्ल्यात टाकते जातो साडी खाली वडगत आहे बसू तर द्या माऊला अगं तिला बसू द्या बाबू मोत्याची पद देऊ का मोत्याची पद येतो नाही पारसा मी येऊ का ऋतू ऋतू राहिले तो ते दात काढून नाही बघ तुला चांगला लावले बाय माऊ भांडण करू नका का बरं माझी आई आणि सोना चंदूभैया हे म्हणजे अगोदर माझ्या माहेरी जाणार होते म्हणजे तिथं कसं सांगू का तिथं तिचं सामान राहिलेलं होतं पुण्याहून आल्यावर ठेवलेलं आणि थोडं लागल तेवढं इकडं घेऊन आलेलं होते कपडे वगैरे पण जास्त तिथं होतं त्याच्यामुळं तिनं तिथं जाणार आहे आणि परत लातूरहून गाडी आहे मग परत लातूरहून तिकीट काढून तिथून पुण्याची गाडी मध्ये बसणार आहे तर मग अगोदर माहेरी जावं लागतंय मग माहेर म्हणजे लातूर तिथून जवळच आहे काही लांब नाही आणि त्यांनी गेल्यानंतर मग ताईची ओटी भरली दीदीनं तर ताईला आणि माझ्या बहिणी म्हणजे ही दोघी पण बहिणी येतात लहान बहिणीला आणि मोठ्या बहिणीला लातूरहून दीदीने साड्या घेऊन आलेली होती आणि मी म्हणलं तर एक ऑनलाईन केलेली होती मी तेच राहू दिली म्हणजे खर्चा कशाला म्हणून नवीच होती आणलेली 2 दिवस अगोदर आलेली होती मग तेच मी ठेवली साडी आणि त्या दोघीसाठी म्हणलं तर लातूरहून आणलेल्या होत्या दीदीने साड्या त्या दोघीला शमशम होत्या आणि खूप छान पण होत्या पार्टीवेअर अशा साड्या होत्या तर पुढं ताईच्या अंगावर दिसणारच आहे तसलाच एक कलर पिंक कलर माझ्या छोट्या बहिणीला होता आणि जे कलर ताईच्या अंगावर आहे ते म्हणजे ताईला होता आणि माझी पण पुढं दिसणारच आहे तुम्हाला साडी कशी आहे ते तर ताईची ओटी भरल्यानंतर मग माझी ओटी भरायला सुरुवात केली दीदीनं आणि ताई आणि दीदी पण लातूरला जाणार होत्या पण त्यांना कसं अगोदर जायचं होतं म्हणून त्यांनी तिला तिथं तयारी करायची होती पुण्याला जायची त्याच्यामुळं तिनं अगोदर गेली जेवण करून पटकन आवरून गेली म्हणून तिची अगोदर दीदीने ओटी भरून घेतलेली होती नंतर मग आता दीदी आणि ताई जाणार होती आणि ऋतुजा माझ्यापाशी राहणार होती मग सगळा कार्यक्रम झालेला होता आणि ताई आणि दीदी लातूरला जाण्यासाठी निघालेल्या होत्या तर आता बस येणार आहे बस आल्यानंतर ते दोघी लातूरला जाणार आहेत लातूरला जाण्या अगोदर त्यांना कसं अगोदर उदगीरला जावं लागतंय नंतर मग लातूर गाडी धरावं लागतंय तर आलेली होती बस आणि ते दोघी पण निघालेल्या होत्या आणि जात होत्या तर कार्यक्रम सगळा झालेला होता ऋतुजा माझ्यापाशी राहिलेली होती तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा असंच भेटूया पुढं बाय तोपर्यंत